मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। येणे वामन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सह्याद्री पर्वतांच्या रांगेमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुलकित पावन सुगंधित झालेल्या देखण्या मातीमध्ये, संत महापुरुषांच्या कृपेनं कृपांकित झालेल्या या भूमीमध्ये धर्मकारण, राजकारण, समाजकारण आणि अध्यात्मकारण या सगळ्या गोष्टीला बरोबर घेऊन जाणारा सातारा जिल्हा कवी मनाला साध आणि दाद घालणारी जाती या साताऱ्यातली। या साताऱ्यानं महाराष्ट्राला लेखक दिले, या साताऱ्यानं महाराष्ट्राला कविमन दिलं, या साताऱ्यानं महाराष्ट्रातल्या संप्रदायाला जातिवंत फडकरी दिले, या साताऱ्यानं दासबोधासारखा ग्रंथ समग्र महाराष्ट्राला दिला, या साताऱ्यानं तुकाविप्रांचं स्थान दिलं, या साताऱ्यानं किरकसालजवळ समर्थ परंपरेतील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरांच्या सारखा सुविचारी रामनामाचा उपासक याच पवित्र भूमीनं दिला। इथे जवळ जरंडेश्वर नावाचं एक पावन तीर्थ क्षेत्र आहे। कृष्णेच्या काठावरती गोवेनिंब गावी भगवान श्री कोटेश्वराचं पवित्र स्थान आहे। मराठ्यांची रणधुमाळी आणि महाराष्ट्राला जाग याच पवित्र भूमीनं संपूर्ण विश्वाला दिली। या साताऱ्यानं भोसले कुलोत्तम घराण्याची राजगादी दिली। या साताऱ्यानं धर्मकारण सांभाळलं, पण अतिरेक झाल्यानंतर उद्ध्वस्त करण्याचं ही काम इथेच करण्यात आलं। धर्मप्रेमी या साताऱ्या जन्माला आले आणि धर्मद्रोह करणारे सुद्धा इथेच उदयाला आले। इथे अनेक मंडळ, संस्था, गुरुकुल, मठ, गड, आश्रम अशा भिन्न भिन्न प्रकरणानं हा भाग प्रफुल्लित आणि सुगंधित बनलेला आहे। बारामती ओलांडलीन फलटणच्या पुढे साताऱ्याला आलो की कराड, कोल्हापूर, सांगलीकडनं परत मला बीडला जाण्याची इच्छा होत नाही, एवढा सुंदर भाग आहे हा, अतिशय सुंदर। त्याचं कारण आहे, संत वाहते कृष्णा माई। मा कृष्णा इथे संत आणि शांत वाहते। तिच्या तीरावर कधी सुखही उत्पन्न होतं आणि तिच्या तीरावर कधी दुःखही उत्पन्न होतं। मी आळंदीला विद्यार्थी असल्यापासून माझं या प्रभागात येणं
आमचे कृष्णराव बाबूराव क्षीरसागर निंब गोव्याला त्यांचं ते घर आणि त्यांच्याच नात्यातले रक्तवंशातले ओझरड्याला गोकुळ महाराज क्षीरसागर असायचे. त्या पोराला, त्या महाराजाला मी आणि कृष्णराव क्षीरसागर आळंदीला घेऊन गेलो. मोठा बलदंड पांढरा फेटा बांधून प्रसंगी लवचिक, प्रसंगी कठोरपणाचं वर्तन त्यांचं असायचं. हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं आणि आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रात त्यांनी आपल्या प्रभागातल्या मुलांना काही वारकरी तत्वज्ञान शिकण्यासाठी मिळावं म्हणून एक चिमुकली वारकरी शिक्षण संस्थाही स्थापन केली. नियत आणि काळ प्रत्येकाला एक ठराविक मर्यादा जीवनचर्येची देत असतो. आवाज कमी करा. आणि त्या जीवनचर्येप्रमाणे जीवन घडत असतं. काळाचा आघात तुमच्यावर माझ्यावर केव्हा होईल हे सांगता येण्यासारखं नाही. काल केव्हाही आक्रमक होऊ शकतो आणि तुम्हाला मला गिळंकृत करू शकतो. या साताऱ्यानं आरफळकरांच्या सारखी मालक म्हणजे हैदबत बाबा सारखी वारकरी संतातली झुंजारवीर या साताऱ्यानं दिली. शिरवळकरांच्या सारखे फडकरी या साताऱ्यानं दिले. धोंडोपंत दादा आत्र्यांच्या सारखे फडकरी या साताऱ्यानं दिले. कराडकरांची परंपरा या साताऱ्यानं दिली. आणि बाबा महाराज सातारकरांच्या भजनाचा आणि कीर्तनाचा सुगंधी स्वाद अपवित्रालाही पवित्र करण्याचं सामर्थ्य आणि कीर्तनात पाप्यालाही पुण्यवंत करण्याचं भजन ज्यांना दिलं ते या साताऱ्यानेच दिलं. साताऱ्यानं वारकरी कीर्तनकार दिले, साताऱ्यानं नारदीय कीर्तनकार दिले. उद्धव आणि कल्याण स्वामींची तपस्या या सज्जनाच्या गडावरती झाली आणि इथेच क्रांतीचे विचार समाजाला प्रकट झाले. धर्मस्थापनेचे नर इथले विचार येतात. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. आणि रामवरदायिनीला, देवीला, जगदंबेला साकडं घालताना समर्थ म्हणाले, तुझा तू वाढवी राजा, म्लेंछ संहार जाहला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, बुडाला औरंगजा पापी आनंदवन भुवनी. ती ही पवित्र नगरी आहे, पवित्र भूमी आहे. आमच्या भाद्याच्या शरद काकांना, साप्तेदादांना माहिती आहे. आणि हे विचारी प्रज्ञाचक्षु चातुर्मासात असतात, परमार्थात असतात, तेही मला बऱ्यापैकी ओळखतात. अनेक विविध ठिकाणी मी कीर्तनासाठी आलो. कीर्तनात काही मर्यादा असते. उत्तम ट्विनिंगचा स्वर, करेक्ट बिनचूक त्याला लावलेली कणिक आणि धुमाचा धा, उत्तम रसज्ञ टाळकरी आणि मंच आणि ऐकणारे असे प्रफुल्लित, टवटवीत, प्रसन्न दिसले पाहिजेत. म्हणजे वक्त्याला उधाण येतं, स्फूर्ती मिळते, चेतना प्राप्त होते. मी रात्री आलो तर लेकरांची गडबड, ते महाराज शांततेनं कीर्तन करत होती. मी असतो तर 15 मिनिटात जय विठ्ठल केलं असतं. शिस्त नावाचा प्रकार अपेक्षित आहे. फार तर फार परिणाम काय, या पडकपणाला पाहून लोक बोलवतील वा न बोलवतील, यापेक्षा दुसरी काय नुकसान आहे. पण कारण असे, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. अरे आपल्याला जाणीवा नाहीत. काश्मीरी शैवागमन तत्वज्ञान आणि SP कॉलेजला MA तत्वज्ञानात ज्याने फिलॉसॉफीत पारंगत केलं ते घरांदाज परंपरेतले चैतन्य महाराज दिगलूरकर मुश्किलीनं प्रयासानं तारखा मिळतात त्या लोकांच्या. मला माझ्या मठावर तारीख मिळत नाही वर्षानुवर्ष. जुने संबंध असताना सुद्धा तुमचं भाग्य केवढं, एवढा मोठा वक्ता तुम्हाला मिळाला. धीर गंभीरपणानं तुमचं अंतःकरण हेलावून जायला हवंय. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा, हे जे प्रत्येक गावात कीर्तनात आमच्या चित्रीकरणासाठी आलेले लोक आहेत, म्हणजे व्हिडिओ क्लिप करतात, त्यांना एक सूचना आहे. कीर्तन करत असताना कीर्तनातला स्वर, करेक्ट प्रमाण
वक्तृत्वाची शैली या मागलच्या पुढच्या शब्दांचा संबंध साधूनच कीर्तनाचं एडिटिंग करूनच लोकांच्या समोर ते द्यावं. चुकीचा संदेशाने एखादा शब्द लागणारा जर लोकांच्या पर्यंत गेला तर लोकात कीर्तन परंपरेबद्दल विकृती निर्माण होऊ नये याकरता घेतलेली ही दखल आहे, बाकी काही नाही. स्पीकर अतिशय सुंदर आहे. श्री मदन महाराजांनी मला इथे निमंत्रण दिलं आणि कीर्तन सेवेसाठी मी आज सकाळी न येता रात्रीच इथे पोहोचलो. बीडवरनं इथे येणं आणि काला करणं ही गोष्ट अशक्य होती, म्हणून मी रात्रीत प्रवास केला आणि ज्यांच्या घरात मी थांबलो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायला हवी आहे. रात्री श्री महाराजांनी पती आणि पत्नी, स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते नोवरी, आणि नोवरा म्हणजे पती हा नारायण स्वरूप असतो. विवाहानंतर लक्ष्मी नारायण जातात आणि खाली फक्त जोडा शिल्लक राहतो असं विधान केलं होतं. ते एका अर्थाने बरोबरच आहे. पण दुसऱ्या बाजूनी मी कालपासून पाहतो ज्यांच्या घरी थांबलो, ज्यांनी लग्नात लक्ष्मी नारायणाचं व्रत स्वीकारलं ते सर आणि त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मी नारायणासारखंच वागतात, त्यात तिळमात्र शंका नाही. माझ्या अंगावर पाणी घातलं होतं त्यांनी. मी त्यांना नाही म्हणालो. पुन्हा मी विचार केला, नाही घालू द्यावं तर शेवटी यांच्या हात लागतील का? आला योग तर होऊ देत काम. काकड आरती करतात, दिंडीत चालतात. त्यांनी ज्ञानेश्वरीवरती स्वतंत्र एक लिखाणही लिहिलं आणि तटस्थ रात्री 1 वाजेपर्यंत येणाऱ्या अतिथीची सेवा करण्यात ते तत्पर होते दोघ जण. त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. नाही तर वेल एज्युकेशनचे लोक बहुधा आमच्याकडे ओळख नाहीत. आमच्याकडे त्यांना वाटतं भोळी बाबडी, जगणारी, गंधावाली, कपडे न मिळणारी, बिचारी जगीत काही की असा तुमचा भ्रम होतो. हा तुमचा गोड गैरसमज आहे. आमच्यातही चांगली चांगली तत्ववेत्ती लोक आहेत, चांगली शिकलेली लोक आहेत. रात्री ज्यांचं कीर्तन झालं ते PhD पर्यंतचं ज्ञान. आमचे जयवंत महाराज बोधले LLM कायदा तज्ज्ञ. आमचे प्रमोद महाराज जगताप MA फिलॉसॉफी. रविदास सिरसाट PhD. डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज, भगवान गडकर PhD. दादा महाराज मनमाडकर PhD. शरदराव दिगलूरकर PhD का शिकणाऱ्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यानं यांच्याकडं वाहेवा करावा एवढे ज्ञानी लोक इथे. प्रगल्भ आणि प्रबुद्ध ज्ञान आहे त्यांचं. मी माझी पदवी गरज आहे नाही. आज मला दिलेला विषय काल्याच्या कीर्तनाचा आहे, तेवढा पूर्ण करणार आहे, थांबणार आहे. पण आल्यावर या सगळ्यांच्या प्रती एवढी भावना व्यक्त करणं कीर्तनकाराचं उत्तरदायित्व आहे. टाळकऱ्यांनाही धन्यवाद. ज्या गुरुकुलातली ही लेकरं आहेत त्यांनाही धन्यवाद. त्यांना मार्गदर्शन करणारी या कन्या यांनाही मी धन्यवाद. मला नाव माहिती नाही पण त्यांनाही मी धन्यवाद देतो. तुमच्याबद्दलही हा ते माझ्या रात्री लक्षात आलं. माझा मुद्दा असा आहे, तुम्हालाही न स्वीकारणारीच लोक आमच्याकडे भरपूर आहेत अजूनही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचं म्हणणं आहे, गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा या जर स्त्रिया सगळ्या वेदविदुषा होत्या तर तिला स्टेजवर काय हरकत आहे? पाठीमागे डोळे झाकुणी उभी ती जणी, बसली नाही, उभी ती जणी. मग तिचा उपहास का करावा? आमच्यात अजून प्रचंड संकोच आहे सर. आम्ही गुंतलोत. विचाराची दिशा व्यापक आहे पण वागणं मात्र संकुचित आहे. ज्ञानोबराला अपेक्षित विश्वात्मकपणाचा धर्म आणि जगत व्यापकपणाची कल्पना ही आम्ही ठेवलीच नाही. याला महाराष्ट्राच्या सीमेतच बांधून टाकलं. जरा कर्नाटकाचा काही भाग, गुजरातेचा काही भाग आणि मध्य प्रदेशाचा काही भाग सोडला तर अन्यत्र आपली ओळख सांगावी लागते. त्याला कारणीभूत आपणच आहेत. जुना आणि नव जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत विकासाचा मार्ग सापडत नाही. उगी तुम्ही नवीन सुनेला म्हणाल की जा
मी माझं लग्न झाल्यावर 12वाचं पाणी सिंधून आणत होते, तू आण. हे जमणार नाही आता. तिच्या नशिबानं बांधलेल्या बंगल्यातल्या स्वयंपाकघरातल्या किचनमध्ये बेसिन जवळच्या टोटीला जर फिल्टरचं पाणी आयतं येत असेल तर तिने कशासाठी वारंवार जावं? कल्पना करा ना तुम्ही, जरा बदला ना. कशासाठी जायचं तिने? काय कारण आहे? बापानी पण पोराला म्हणायचं नाही, अरे मी तुझ्या लहानपणात तुझ्या वयात कबाड कष्ट केले. अरे तू केले त्याबद्दल कृतज्ञताच आहे, प्रश्नच नाही. पण याच्या सुदैवानं जर ऐश्वर्य आणि संपत्तीच्या चरणावर लोटांगण घालत असेल तर दारिद्र्याचा विचार त्यांनी का करावा? मृच्छकटिक नाटकाचा करता देवदत्त असं लिहितो की दारिद्र्यापेक्षा मरण परवडलं, आणि कीर्तनात विक्षेपापेक्षा मृत्यू परवडला. हे 2 विधान नीट ऐका. भजनी विक्षेपते मरण पै जान संत प्रमाण आहे, आणि भजन ते ओंगळवाणी नरका जाणी चुके ना. भजन किम तद्रव्यं को केले नोपणीतं को वा लोके गर्दभस्य अपराध. दोन्ही गातात. एका बाजूला गाढवय गातय आणि एका बाजूला कोकिळा गाते. दोन्हीपैकी आवाज गोड कोणाचा वाटेल तुम्हाला? तुम्ही उत्तर द्या मला. म्हणजे रात्री महाराजांनी विचारलं ना, काय सज्जन कोण आणि दुर्जन कोण? 2च माणसाने हात वर केलते. त्यांनाही कळलं आपण सज्जन नाहीत, हात खाली केले. आणि त्यांनाही पक्क कळलं आपण दुर्जन नाहीत, हात खाली केले. तसं मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो की कोकिळेचा स्वर बरा वाटेल का गर्दभाचा स्वर बरा वाटेल? कोकिळा. का? किम तद्रव्यं कोकिले नौपणीतम. तिच्या कंठात काय माधुर्य भरलं कळत नाही. तिने स्वर लावला की कानावरती गोड आवाज येतो. रामचंद्र बाबा भोद्यांच्या चाली गोड वाटायच्या भजनात. आ हा हा हा. शिरवळकरांच्या चाली, देहूकरांच्या चाली गोड. आणि महाराष्ट्रात आमच्या गाणं कोकिळा, वारकरी संप्रदायाचं भूषण, गोदावरी ताईंनी स्वर लावला की कानाला गोड वाटतो. अहो त्या माझं नाव घेऊ द्या नाही तर न घेऊ द्या, ओळखू द्या नाही तर न ओळखू द्या, जे चांगलंय ते चांगलंच. विठाला 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 आला आला. मी तुमच्या लेकरावर एक कोटी करतो, तुम्ही पटलं तर टाळ्या द्या. गोकुळातल्या कृष्णाचं वर्णन करायला गोकुळातल्या शिक्षण संस्थेतले गोकुळातले गोपाळ आहेत. मरीला टाळ्या वाजल्या, बळद जीवावर आल्यासारख्या. यापेक्षा टोल नाक्यावरची मोठ्याने वाजती. दादा कळलं ना? आपल्या भागातल्या माणसाचं कौतुक करताना निदान मुखावरती प्रसन्नता असली पाहिजे आणि अभिव्यक्ती टाळीतून बोलण्यातून व्हायला पाहिजे ना. वचने किम दरिद्रता. त्यांचं वर्णन केल्यावर मला काही देणार नाहीत त्या, पण जन्मभर स्मरणात राहील. ही युट्यूबचं एडिटिंग करून क्लिप मेमरीत भरून घेतली ना, जन्मभर आठवण करतील. गोकुळ महाराजांचं असतानाही वर्णन केलं आणि नसतानाही पोरांचं वर्णन केलं, यापेक्षा अजून काय करायचं. महाराज आपल्या चिंतनाला सुरुवात करतो. गोकुळ म्हणजे नेमकं काय? गोकुळ म्हणजे गाव, गोकुळ म्हणजे नगर, गोकुळ म्हणजे शहर, गोकुळ म्हणजे तीर्थक्षेत्र, गोकुळ म्हणजे पर्यटन स्थळ नाही. गोकुळ तुमचं माझंच आहे. नोकरी करून प्रपंच साधला येणाऱ्या संताची पूजा केली आणि पांडुरंगाचा पहाटे काकडा केला आणि फेटा बांधून कंबर बांधून विणा घेतला. गोकुळ कळलं त्यांना. या उलट माळा घातल्या, पारायण केली, पण येणाऱ्याबद्दल प्रेम नाही. मथुरा झाली त्याची, म्हणजे कंस झाला तो. उपयुक्त आहे त्याचा. जन्मभर कंबर बांधून भजन केलं, पण येणाऱ्याच्या बद्दल मनात प्रेमाचा लवलेश नाही. नापीक जमीन आहे. सिंचन प्रकल्प करून पाहिला, जमीन ओलिता खाली आली नाही आणि भक्ती सुखाचा अंकुर फुटला नाही. ज्ञानोबा राय अशा जमिनीला म्हणाले, विचारा त्यांना माग, खडकी जैसे वर्षिले. खडकावर पाणी टाकलं,
वाया गेलं. परवा मी त्या रायगड जिल्ह्यात महाडजवळ निगडे आणि अजून पोलादपूरजवळ खडकवाडीला होतो. म्हणजे महाबळेश्वराची मागलची बाजू. मागे पुढे कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी पर्यंत पाणी आहे. आणि ते म्हणजे महाराज आम्हाला पाण्याचा दुष्काळ आहे. मला ज्ञानोबारायची उभी लक्षात आली, खडकी जैसे वर्षिले. पाणी येतं जातं, थांबतच नाही. तसं बऱ्याच लोकांचा पारमार्थ केल्या जातो पण साठवल्या जात नाही. केल्या जातो पण साठवल्या जात नाही. फायदा होणार नाही, फायदा होणार नाही. जे मुखात आहे ते हृदयात असलं पाहिजे आणि जे ओठात आहे ते पोटात असलं पाहिजे. काहींच्या ओठात वेगळे आणि पोटात वेगळे, काहींच्या पोटात वेगळे आणि ओठात वेगळे, काहींचे खायचे दात वेगळेत आणि दाखवायचे दात वेगळेत. पण दूध आणि पाणी हा प्रकार एक दिवस वेळ लागतो पण समोर येत असतो. त्याचं कारण आहे हा न्याय करणारा राजहंस जन्माला येत असतो. विठाला विठाला हे गोकुळ आपलंच आहे. दादा कुठं जाऊ नका तीर्थयात्रेला, अजिबात गरज नाही बर का महाराज. काही जाऊ नका कुठे. नलगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा. नारायण सुखानी घरी येतो. साताऱ्याने तुकोबाराय महाराष्ट्राला दिले हो. काय सांगू तुम्हाला. मोऱ्यांचं घराणं तुकोबारायचं घराणं जावळीने साताऱ्याने दिलं. साताऱ्याने कुंभात महामंडलेश्वर दिले आणि साताऱ्याने वारकऱ्यात रणवीर धीर वैष्णव दिले. काय द्यायला पाहिजे या साताऱ्याने. हे जे गोकुळीच्या सुखा चिंतन आहे ना, हे साताऱ्याने महाराष्ट्राला दिलंय. कुणी दिलंय? साताऱ्याने दिलंय. तुम्ही म्हणताल देहूचा उल्लेख करायला पाहिजे. देहूचा करतोय पण मूळ मुद्दा आहे सातारा. सूर्यफूल दिवसभर उदयाला येतं. नीट ऐका. सूर्यप्रकाशानं लख प्रकाशित होतं, पिवळं धमक दिसतं, तेज त्याच्यावरती असतं. पण सूर्य मावळला, अस्तमानाला चालला की सूर्यफूल ज्या मातीतून जन्माला आलंय ना त्या मातीकडे डुंकून पाहतं. म्हणून मग साताऱ्याकडे ओळलोय मी. लक्षात आलं का तुमच्या? मला काही नाही विचारलं एवढ्याला आमचा प्रवास करून साताऱ्यातले कीर्तन परवडतात का. अरे म्हणलं न परवडायला काय झालं. आमची जवळच इथं जोशी विहीर आहे. विठाला विठाला परवडलं तर शेती परमार्थाची बागायती करील आणि नाही परवडलं तर विहिरी जीव देईल. यापेक्षा दुसरं काय करायचं. पण विहीर आमचीच. गोकुळ म्हणजे शरीर. गोकुळ म्हणजे मी तुम्हाला सोपं चिंतन लॉजिक मांडणार आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला कळल अशीच माझी भावना आहे आणि ते कळायलाच पाहिजे. तर सप्ताहाचा खर्च वाया जात नाही. काही लोकांना एवढं अवघड बोलायची सवय. हे बिचारे ग्रामीण भागातले लोक असतात, त्यांना साहित्य, लालित्य, सिद्धांत, व्याकरण, नियमावली, ब्रह्मसूत्र, उपनिषद, गाथा, ज्ञानेश्वरी, अन्वय, परिच्छेद, समन्वय हे जे ज्यांनी ऐकलंय त्यांना कळतं. पण ज्यांनी ऐकलंच नाही त्यांना काय कळतं? माहितीच नाही त्यांना. अचानक एखाद्याला जरा बीएड झालेला विचारा बरं स्वर किती, व्यंजन किती, तो सुद्धा मोजायला लागतो. हा, ज्यांनी अंगात शर्ट घातला त्याला विचारा तुमच्या शर्टाला गुंड्या किती, तो मोजायला लागतो. माहितीच नाहीत. घातल्यात पण माहिती नाहीत. कशा आलात गाडीने, कोणत्या एसटीने, नंबर काय होता माहिती नाही. बसला पण नंबर माहित नाही. ज्या सीटावर बसला त्या सीटाचा बेंच क्रमांक माहित नाही. पण प्रवास झालाय. प्रवास झालाय. अवघड कळत नाही. एकाला मी विचारलो साताऱ्यात माझं वागदेश्वराच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे, जरा ये, तुझं जवळ गाव आहे. त्यांनी मला उत्तर दिलं मी आलो असतो पण. मग काय झालं त्यांनी त्यांना स्पष्टीकरण केलं. तो म्हणला महाराज माझा जो दुचाकी वाहन त्याचा गतिमान होणारा वर्तुळाकार चक्र, त्यामध्ये हवा संग्रहित करणारा रबरी भाग, त्याला महिवरील पाषाणाने अलगदपणे स्पर्श केल्या कारणास्तव तो सच्छिद्र जाहला आणि हवा महद आकाशामध्ये व्यापक झाली. अरे पंक्चर मन.
काय म्हण? एवढं नाही लोकाला कळत रे लांबलचक. एकाला विचारलं, ह्या तुमच्या आई आहेत आणि ह्या कोण आहेत? मातृभगिनी. हे त्रास होत होते म्हणून तर ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. उपनिषद कळेनात, वेद कळेना, संस्कृत कळेना, पातंजली योगसूत्र कळेना, म्हणून ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आणि पुढचं प्रमाण आहे, मी मदन महाराज बसले पखवाजावर की म्हणतो, पखवाजावर म्हणजे पखवाजा जवळ. विन लाळ ब्रह्मज्ञान्याहती, भूतविन लाळ ब्रह्मज्ञान्याहती, भूतविन लाळ ब्रह्मज्ञान्याहती. पानाची बॅलेन्सिंग नाही झाली. भूतविन लाळ ब्रह्मज्ञान्याहती, भूतविन लाळ ब्रह्मज्ञान्याहती, भूतविन लाळ ब्रह्मज्ञान्याहती, भूतविन लाळ ब्रह्मज्ञान्याहती, भूतविन लाळ. मुक्त आत्मस्थिती म्हणा, म्हणा मुक्त आत्मस्थिती, त्यांना सांगा महाराज कोणतरी. मुक्त आत्मस्थिती, सांडविन घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती. काय ताकद आहे. मुक्तातही दोन प्रकार आहेत, एक नित्य आणि एक बद्ध आहे. रात्री माझेपणाबद्दल चिंतन झालंय. आता मी इकडे येताना म्हणलं काय करू, जरा साथीचा मला अभाव दिसतोय. तर विणेकरी महाराज म्हणजे सर काय म्हणले मला माहिती का, आपणची देव होय गुरु, आपणची बुवा होय गुरु, आपणची टाळकरी होय गुरु, आपणची मृदंग होय, आपणची श्रोता होय, आपणची कीर्तनकार होय, आपणची अर्थ होय. एवढं न होय विठाल. हे देह नावाचं गाव आहे. कोणतं गाव आहे हे? बोला बोला माझ्याशी बोला मस्तपैकी. आय एम व्हेरी फ्रँकली मॅन, नो प्रॉब्लेम. मस्त चर्चा करा. हे आपलं कोणतं गाव आहे? देह नावाचं गाव आहे. आणि या देह नावाच्या गावात काही सदस्य राहतात. कोण कोण राहतात? सदस्य. आणि त्या सदस्यामुळं झाला प्रॉब्लेम. गाव झाले करप्टेड, गाव झाले प्रदूषित, गाव झाले अस्वच्छ, गाव झाले बदनाम, गाव झाले कलंकित. बरेच जण राहतात या देह नावाच्या गावात. पहिला सदस्य मनाजी पाटील देह गावीचा. विश्वास धरू नका त्याचा विश्वास धरू नका तुम्ही. हा घात करील नेमाचा,
मनाचा कधी फाशीला देईल सांगताच येणार नाही मनाजी. मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. म्हणून तर समर्थ म्हणाले मना सज्जना भक्ती पंथेची जावे. एक अभंग आहे, कोणा संताचा आहे माझ्या लक्षात नाही, पण मला आवडतो ना. सगळा गाता येत नाही हे दुःख आहे, पण आवडतो. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, मन हे राम मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले मन हे आत्मरंगी रंगले, मन हे राम आत्मरंगी आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगले, हा हे जमतंय. आत्मरंगी रंगले. मला एक जुनी गोष्ट आठवती आणि शरीरे तोपर्यंत विसरणार नाही. मुरबाडला ठाणे जिल्ह्यात सप्ताह, नेतृत्व आमच्या प्रमोद महाराज जगतापांचं, पखावज वाजवायला मदन सर, कीर्तन माझं आणि गायला बागडे बुवा. उगा नव्हतं ते कोंडून कोंडून धरीला जीव, धरूच नको. आ काय गायचा माणूस तो. त्यांनी म्हटलेलं मला आवडलंय, तेवढा जरा तुमच्यासमोर पेश करतो. अभंगाचा काही संबंध नाही पण पेश करतो. रंगा येई ओ रंगा येई ओ रंगा रंगा येई ओ रंगा रंगा येई ओ रंगा वा वा पिठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई ये रंगा येई ये रंगा येई रंगा रंगा माझी कृष्णाई
विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई येई गोये रंगाई ये रंगाई. या लोकांचं शरीर गेलं पण कीर्ती कायम आहे. आमचे महाराज मिस्त्रींच्याकडे पखवाज शिकले. मी गुरुजींचा विद्यार्थी. घराणे सगळी वेगळी आहेत पण जात वारकऱ्यांची आहे. हे तर वारकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे. सगळ्या जाती, सगळे प्रवाह, सगळे वर्ण एकत्र आणले, मिळविली मांदी वैष्णवांची. दिहुकर वाड्यात महाराजांना पखावज विषयाचा पुरस्कारही मिळाला. धामणीकरांचं भजन, डोरी गुरुजींचा पखावज, खास्याबा कोकाटे, सुकाळे बुवा, काय ताकद या लोकांची. आता तिहाई त्रिपल्लीचा अनवट गाणारी मंडळी फारच कमी आहे, फार कमी. जी आहेत ती मोठीच आहेत, वादच नाही काही, पण कमी आहेत. आता ठाय लयीत प्रमाण म्हणणारे कमी झाले. आला योग एखादा तास सव्वा तासात आपण म्हणू एखादं नमुन्या दाखल. या देह नावाच्या गावात पहिला सदस्य आहे मनाजी. या मनाजीने मला इथपर्यंत आणला. आता मन हे राम रंगी रंगले, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद नित्य. हाला पोरांनो, हाला हाला, वा वा. नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. गोविंद गोविंद नित्य गोविंद अनेकांना अनेक छंद आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे. एक पखावज वादक कीर्तन झाल्या माझ्या शेजारी झोपला. म्हणलं लांबचा प्रवास आहे, म्हणलं पड इथे, जागा शिल्लक आहे, पड. मी पडलो आणि तोही पडला. मी उघडा, त्याने हांतरून पांगून अंगावर घेतलेलं. त्याला पखावज विषयाशिवाय करमायचंच नाही. रात्रीच उठला, मगात जगात पाणी आणलं, त्या किचनमधून गव्हाचं पीठ आणलं, कणिक एवढा उंडा तयार केला, गोल गोळा, उंडाच म्हणता ना इकडे, आणि झोपीतच माझ्या पाठीला चिटकवला. आणि टाकला मोखडा त्याने का आत वाजल्यावर माझ्या ब्रह्मरंधातून मुंग्या निघाल्या. म्हणलं काय रे, तुला पखवाज वाचलो काय मी? ते म्हणले तुम्हीच रात्री वर्णन केलं पखावज म्हणजे नाद ब्रह्म आहे वगैरे. मी म्हणलं हे बरोबर आहे रे सगळं, पण तो म्हणला काय करू, मला छंदच आहे, रियाज, प्रॅक्टिस, रेला, मुखडा, पर्ण, गती वाजले विना झोपच येत नाही. आणि म्हणलं पण पाठ पखवाज नाही ना माझा. मदन महाराज म्हणले कशाला भांडता, द्या सोडून, त्याच्यात तो बिचारा एकरूप झालेला आहे. म्हणलं ते मला मान्य आहे हो, त्याच्या छंदाबद्दल मी नमनही करतो त्याला. ते म्हणले कशाला वाद घालता,
त्यांनी कणकीवर आणि थापीवरच भागवलंय ना, हातोडीने स्वर लावला असं तर काय केलं. त्यांना जरा तिथली हातोडी वर करून दाखव म्हणजे कळण ती लास्ती पाखवा झाला म्हणून. त्याने हे घर जर कमी जास्ती केलं असतं आणि मग चाटीला किंवा थापीला जुळले का पाहिलं असतं तर नसतं का धूमपान फुटलं. परमार्थाचा छंद लागला पाहिजे. हे काम आहे मनाजीचं. आणि सगळ्यात खतरनाक शत्रू आहे मनाजी. त्या मनाजीच्या हाताखाली काम करणाऱ्या या देहगावात अजून एक सदस्य आहे, त्याचं नाव कामाजी. या कामाजीनं बड्या बड्याची वाट लावली. आ कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी. आ कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी. हरिहराची आबरू घेतो, हरिहराची आबरू घेतो, भय नाही त्यासी. हरिहराची आबरू घेतो, हरिहराची आबरू घेतो, आ भय हा दुहार माय बाप. जोहार माय बाप, जोहार माय ए कामाजी कोतवाल याने नागविल बहुतासी. आ हरिहराची आबरू घेतो, भय नाही त्यासी. आ जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. आ क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. हे क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. आ जोहार माय बाप, जोहार माय मी काया पुरीचा. हा जोहार माय बाप, जोहार माय मी. हा हा काही शब्द संत परंपरेतले असले तरी येणाऱ्या इंडियन ऍक्ट पिनल कोडच्या घटनेप्रमाणे ते उच्चारायचे. शहाण्याला कळलं, ज्यांना बरी समजूत त्यांना कळलं, ज्यांना कळतच त्यांना प्रसाद आहेच. आता काला झाल्या की यानं उद्धार करून घ्या. पुन्हा म्हणायचं प्रमाण प्रसादे सर्व दुःखानाम हानिरोप्यस्य जायते. अभ्यासकांच्यासाठी कीर्तन आहे, गुणवानाच्यासाठी कीर्तन आहे. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेम्य वैरिणम. खतरनाक घातक शत्रू आहे हा कामाजी. या कामाजीने बड्या बड्याला सोडलं नाही. हरी विष्णू हर महादेव आबरू घेतो. ऋषी हरिभक्त परायण नाही माझ्यासारखा. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. बड्या बड्यांची विल्हेवाट लावली कोणी? कामाजीनी. कोणाच्या हाताखाली काम करतोय? मनाजीच्या. आता ऐका बर का, मनाजी पाटलाच्या विरोधात देह नावाच्या गावात याच गोकुळात क्रोधाजी फौजदाराच्या टेबलवरती कामाजीनं तक्रारीचा अर्ज पाठवलाय. ऐकताय ना? थोडा तानपोरा कमी करा थोडासा. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? मग ऐकलं कळलं की मान हल्ली पाहिजे, म्हणजे तुम्ही आहेत बुवा अजून गेले नाही, आत्ताच गुलाल व्हायची गरज नाही असं वाटलं पाहिजे. पीक डुललं म्हणजे शेतात शेतकऱ्याला बरं वाटतं. पीक शेतात डुललं म्हणजे शेतकऱ्याला बरं वाटतं.
आनंद वाटतो. पिकांनी माना टाकल्यावर वाटतं जीव दिला बरा. तसं एवढं 4-5 एकरचं शेत माझ्या ताब्यात आहे 1.25 तास. त्याची बागायती, मशागत, बांधण नीट करणं, कोळपण मी करणार आहे. पण खुरपण करून, खतं टाकून, पाणी देऊ नाही, रोप देखणं दिसलं नाही तर मी उपटून फेकून देईन. असं उपटीन आणि फेकून देईन. याचा अर्थ असा की त्याच्याकडे पाहायचंच नाही पुन्हा. काहींच्या चेहरे पाहून कीर्तनात प्रसन्न वाटतं आणि काहीच्या समोर पडलेले पाहायला वाटतं आपलं काही चुकलं काही की. त्यांना विनोद सांगा तरी सारखाच, सिद्धांत सांगा तरी सारखाच, प्रक्रिया सांगा तरी सारखीच. ते असेच गेला का आहे ते कळतच नाही काय. त्या सडकेला किलोमीटरचे दगड असतात बघा. महाबळेश्वर इतक्या किलोमीटर अंतरावरती आहे. महाबळेश्वरची सहल करून परत आला ते दगड जाग्यावरच आहे. तसं सप्ते किती झाले लोक जाग्यावरच आहेत, बदलच नाही. बदल आमच्याच झाला. गाडी बंगला विठाला 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 विठाला. आता क्रोधाजीकडे जायचं आपल्याला. कोणाकडे जायचंय? क्रोधाजी PSI फौजदार. आमच्या महाराजांच्या गाडीत ती एक कॅप असते, कॅप खाकी, आणि बॅच असतात. त्यांच्या गाडीत बसलं म्हणजे साताऱ्यात फिरताना भीती वाटत नाही. ज्याची भीती तेच आपल्या बरोबर. भीती कोणाची राहिली नाही कळत ना. ज्याची भीती तेच आपल्या बरोबर. भीती कोणाची राहिली. गावाकडची 3 एकर गावरान जमीन नावची करायला कॅबिनेट मंत्र्याला कुठे भीती असते काय. आता निघाला माहिती अधिकारण, अर्ज देणं, तक्रारी करणं. या 10-20 वर्षापूर्वी किती कुणी खाल्लं काय माहिती आहे. आता खाल्लेलं कळायला लागलं. आता आपलं सुद्धा तिघावरच सत्ता केंद्र आहे. वादक, टाळकरी, स्पीकर. यातल्या एकाने जरी अंग काढून घेतलं तर सत्ता माझी पडल. पण मी तसं होऊ देणार नाही. उद्धवा, मी तसं होऊ देणार नाही. त्याचं कारण आहे पाठीमागं ताकद कोणाची? शरश्चंद्र बिंबाननम चारो. असं मला काही नाही. चांगले टाळकरी असले तरी तेवढंच कीर्तन करतो मी. जरा वयस्कर असले, त्रास होत असला तर पोरावर भागवायचा. तर बघा त्या लेकरांना मी असं हलायला सांगितलं. संस्था चालकालाही बरं वाटतं, लेकरांनाही बरं वाटतं, आणि लेकरांच्या आईबापालाही बरं वाटतं. तुम्हाला एक घटना सांगतो मी. ज्याच्या घरी उतरलो ना त्याला काही प्रमाणपत्र द्यायची गरज नाही. फक्त म्हणायचं, ताई ओ भल्या पहाटे 4ला उठलात तुम्ही, रात्री 1 वाजेपर्यंत जागलात. ती सकाळी म्हणती, बाबा जाताना दशम्या करून देते, हां कपडे धुवायला टाका. आपलं घरचं तरी ऐकतात का? वचने किम दरिद्रता. काय कारण आहे? अहो साबण अंगाला लावायचा योग फक्त दिवाळीतच येतो. आमच्या साहेबांनी मला 2दा अंगाला लावले आज. एका निवृत्त कृषी अधिकाऱ्यांनी, सामान्य नाही कुणी, घंटी वाजवणारा नाही शाळेची, नाही, कृषी अधिकारी. कृषी अधिकारी. आता मला सांगा, असे कृषी अधिकारी, अनेक खासदार, अनेक कॅबिनेट आणि अनेक PhD वाले जर हरिभक्ताला नमस्कार करत असतील तर पदवीधर कोण हो? आणि पदवी कोणामुळे मिळाली? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा. क्रोधाजीनं तो अर्ज पाहिला. क्रोधाजी कोण आहे माहिती ना? चुलता PSI फौजदार. त्याने टेबलवारीला अर्ज पाहिला. काचेखाली अर्ज ठेवण्याची पद्धती असायची पहिली. फर्स्ट ग्रेट मोहरील बीट अंमलदार यांनी ते पाहिलं. साहेब हा अर्ज आलाय, सुपूर्त केला. त्या फौजदारांनी पाहिला, अरे अरे हा अर्ज तर आपल्या गावातल्या पाटलांच्या विरोधात आहे, मनाजी पाटलांच्या विरोधात. हा अर्ज केलाय कोणी? स्वाक्षरी पहा. अर्ज करणारची स्वाक्षरी पाहिली, कामाजी कोतवाल. सही कोणाची निघाली? पाहिली कोणी? क्रोधाजीने. अर्ज कोणी दिलाय? कामाजीने. विरोधात कोणाच्या? मनाजी पाटलाच्या. पाहिला कोणी? क्रोधाजीने. पाहिला, अरे अरे घोळ झाला. मनाजी पाटलाच्या विरोधात कामाजी कोतवालांनी क्रोधाजी फौजदाराला
तक्रारीचा अर्ज द्यायला नको होता, दिला. पण कामाजीला काय माहितीये, मनाजी पाटलाची पोरगी क्रोधाजीच्या पोराला दिलेली आहे. क्रोधाजी म्हणला आपला नातलं गाय मनाजी, आणि तंटामुक्तीमध्ये 1 लाखात आम्ही केस गाव लेवलला समाप्त करतो. 50 त्यांना आणि 50 मला. हे तरी कळलं का नाही तुम्हाला? त्यामुळे तक्रार करण्यात माझा अर्ज फाडला या शब्दाचा अर्थ आहे मदन महाराज, क्रोधाजी फौजदाराला टेबलवरती ममता निर्माण झाली. कोण कोण? आता ऐका ज्ञानोबराची ओवी. तरुणी ममता मनाची, ते अहंकार तत्वरुची, तेने पंचमहाभूतांची अभिव्यक्ती होय. तरुणी जन्माला आली, तिचं नाव ममता, आणि ती ममता क्रोधाजीची पोरगी. ऐका आता. आणि त्या ममतेला एक मुलगा झाला, त्याचं नाव अहंकार. आणि त्या अहंकाराने या गावात धुमाकूळ घातला. आधीच तर गाव करप्टेड, आणि पुन्हा हा आरोप नवीन, म्हणून अधिकच तीव्र गतीनं चिकित्सा सुरू झाली अहंकाराच्या संबंधानं. आणि तो तक्रारीचा अर्ज नामदेवरायापर्यंत येऊन पोहोचला. तो नाही वैष्णवाला, आणि कीर्तन करताना पंख्याचाही वारा लागू नये. ते झालं अध्यात्म, हे झालं सामाजिक कारण, क्रिटिकल तांत्रिक कारण आहे. स्पीकर माईक जवळ जर पंखा लावला तर हे मॅग्नेट हवा खेचतं आणि आवाज हॅमर होतो, पांगल्या जातो, अस्वच्छ होतो, गोंगाट तयार होतो. पंखा चांगला नाही, हवा. तरी काही म्हणतात चला हवा येऊ द्या. कोकणात कीर्तन करायला गेलो, ते गरम उकडतं ना, त्या आगरी बांधव माझे चांगलेच नाही. बाबा जाम आवरा गरमला, बास हवा लागला ना मग आनंद झाला. असं असं दे, असं कळलं. मला ज्या भागात जाईल तिथली भाषा बोलता येते. मी साताऱ्यातली पण बोलतो. विठ्ठल विठ्ठल इकडं पुढे शब्द स्वच्छ म्हणत नाहीत. पुढं त्यासनी बोललं की नाही मग असं त्या ढंगात भाषा आहे ती. मी त्या कोकणात गेलो तसा बोलतो, आग्र्यात गेलो तसा बोलतो, विदर्भात गेलो ना, अरे मला माहिती भाऊ तो आमच्या सामनेच राहतो ना, मग त्याले काय बाप्पा तो तर मालकच झाला आमचा. कीर्तन करायला कामापुरत्या 4-5 भाषा यायला पाहिजे. ज्ञानोबारांनी 56 भाषा केल्या, निदान 6 तरी, निदान 6. 56 राहू दे, 6 50 जाऊ दे, 6 तरी भाषा निदान एवढ्या जरी आल्या तर वारकरी संप्रदाय विश्वव्यापक होऊ शकतो, व्यापक होऊ शकतो. आपण संकोच केला, प्रतिबंध केला, प्रत्यावाय केला, गतिरोधक तटीबंध केला, व्याप्तीच नाही आपल्या विचाराची. ज्ञान फार व्यापक आहे पण विचार संकोचित आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागला. अहंकाराचा वारा न लागो राजसा. राजसा हे बाळा बरं का, हे बाबड्या, ए राजा, ए पिल्ल्या. आई म्हणते का लेकराला, ए बाळा, ए राजा. त्याला शिंबुडा आलेला आहे, त्याची चड्डी घसरली आहे, उभा राहिला ते सिंचन प्रकल्प सुरू करतं. मराठी नाही कळत तुम्हाला? म्हणजे ज्या पाळण्यात ज्या बेडशीटवर झोपलं तिथंच क्षेत्र ओलिताखाली आणतं. तास न तास ओलं झालेलं त्याला कळत नाही, तरी आई म्हणते राजा, पिल्ल्या. वारकरी संत वैष्णवाला राजा म्हणतात. ए राजसा, ए बाळा, ए पिल्ल्या. अहंकार जर झाला तर त्रास होतो. आणि मग त्या पुन्हा अहंकाराला एक मुलगा झालाय, मुलगी झाली. कल्पना आणि अविद्या. कल्पना अविद्या येणे झाला जीव. कल्पना अविद्या येणे झाला जीव. मायोपाधी शिव बोली देवी. ओ
हे सगळं बिघडलं, याच्यावर पर्याय काय आता? याच्यावर पर्याय काय? पर्याय आहे ना, हारी मुखे गाता हारपली चिंता, हारी मुखे गाता हारपली चिंता. म्हणा हरि मुखे गाता हारपली चिंता, हरि मुखे गाता हारपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरि मुखे गाता हारपली चिंता, हरी मुखे गाता हारपली. आणि बाबा महाराजांच्या स्वरात म्हणू काही एक, हरी मुखे गाता हारपली चिंता, हारपली चिंता, हरी मुखे गाता हारपली चिंता. हरि मुखे गाता हारपली चिंता. आणि त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. आता फडकऱ्यांचं म्हणतो, हरी मुखे गाता हारपली चिंता, मुखे गाता हारपली चिंता, हरी मुखे गाता हारपली चिंता. हरि मुखे गाता हारपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. काय करावं? काय करावं? त्या नाही मागुता जन्म घेणे. ए हरी मुखे गाता हारपली चिंता. म्हणा हरी मुखे. आता समूळ चिंता नष्ट झाली आणि याच देहगावाच्या गोकुळामध्ये कृष्ण प्राकट्य झालं. भाव कळला तुम्हाला? आता दोष निवृत्ती झाली ना. दोष निवृत्तीनंतरच ब्रह्माची प्राप्ती आहे, हरीची प्राप्ती आहे. आणि तो हरी आता हृदयात दिसायला लागला. सर्वाघटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. उपनिषद सांगतो, ईशावास्यमिदं सर्वं यत् किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजी था मा गृह कस्य सिद्धनम. रामचरित मानस सांगतो, हरि व्यापक सर्वत्र समाना. गीता ममई अंशो जीव लोके जीवभूत सनातन. मोरोपंत सांगतो, ते बारामतीलाच आले इथं जवळच. ते म्हणाले, भूजल तेजस मीरख रवी शशी काष्टादिकी असे भरला. सर्वत्र श्रीहरी परमात्मा विराजमान आहे. आणि तो आनंद द्विगुणित झाला का? मनाजी नीट झाला, कामाजी नीट झाला, क्रोधाजी नीट झाला, ममता नीट झाली, अहंकार नीट झाला. आणि त्याच्या दोन पुरी, कल्पना आणि अविद्या. कल्पना सुद्धा नव्हती या नीट होत्याल म्हणून. श्लेष कळला ना? श्लेषच कळत नाही. एका कीर्तनात मी रंगात आलो आणि पेटी मास्तरला म्हटलं स्वर द्या, त्याने काढला आणि माझ्या हातात दिला. स्वर द्या. असं होतं कधी कधी. एका पोरीला सांगितलं, बेटा मला की नाही तळलेल्या पापडापेक्षा उडदाचे भाजलेले पापड आवडतात. त्याच्या आईने सांगितलं, बेटा पापड घ्या आणि भाजी तर बैस. तुम्हाला कळण्यासाठी थांबलोय, बाकी काही नाही. काय म्हणली आई? पापड घ्या आणि
भाजीत बैस, फक्त दीर्घ झालंय व्याकरणाच्या नियमाप्रमाणे. चांगली चांगली MBA झालेली पोरं पण अविद्या, पण विद्येची कल्पनाच नाही, अविद्या. तिने काय केलं, ते पापड हातात धरले असे आणि गावातल्या शेतातल्या माळ्याच्या मळ्यात तिने ती भाजी पाहिली आणि पापड घेऊन बसली खुशाल. कीर्तन झालं, बुवा गेले. मदन महाराज म्हणले, अहो ताई त्या बाबांना लागतंय तसं पापड वगैरे. ती म्हणजे हो मी स्मिताला सांगितलंय. स्मिताला कॉल केला, रिंग गेली. अगं स्मिता, पापडीचं काय झालं? ती म्हणली, आई तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे मी, तू म्हटली तसंच ॲक्युरेट केलंय. पापड घेतले, भाजीत बसले. वाच्यार्थ लक्षार्थ नाही कळला की गोंधळ होऊन जातो सगळ्या गोष्टीचा. आता गोकुळ मात्र समृद्ध झालंय आणि परिणाम असा, आनंदाचं भरता आलंय, भरता आलंय, भरता आलंय. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा. हे गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा, अंतपार नाही लेखा. बालकृष्णानंदा घरी, बालकृष्णानंदा घरी, बालकृष्णानंदा घरी, बालकृष्णानंदा घरी. आणि आपल्या आनंदासाठी आता गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीच्या सुखा. सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार, अंत पार, अंत पार, अंत पार, पार, अंत पार नाही लेखा, ना आ
म्हणता कोणी म्हणा बुवा. फक्त अंतर ठेवा थोडं. वा आवाज काय? अंत पार नाही लेखा या आपलं काही संगीत मैफिल नाही, पण नमुन्या दाखल 2-3 साली आपल्या माझ्या आनंदासाठी, वैयक्तिक स्वांत सुखाय आपल्या आनंदासाठी प्रमाण झालं आपलं. हे आत्ता पोरग जवळ का घेतलं माहिती का? हे बारक इकडे रे जरा, अरे परत जा बाबा, मी नाही घेत तुला इकडे. याला जवळ का घेतलं? जरा नीट ऐका सगळेजण, कडकडाट होईन टाळ्यांचा, पण मनपूर्वक ऐका मदन महाराज. मी जवळ का घेतलं? मी वाङ्मयाच्या तत्वचिंतनाच्या कीर्तनाच्या माध्यमातनं तुमचं माझं हे करप्टेड गाव स्वच्छ करायचा प्रयत्न. सगळं झालं की ब्रह्म साकारल्या जातं. प्रत्यक्ष पांडुरंग मला भेटल न भेटल, प्रत्यक्ष पांडुरंगासारखंच रूप हे देखणं एकदम कळलं. याच्यापेक्षा काय वेगळा देव 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 कुठून आणलं तुम्ही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे कळलं ना, गोकुळीचं सुखच आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्याच्याबद्दल काय करणार आहेत आपण? काय लिहिणार आहेत? बडे बडे थकले. श्रुती नेती नेती म्हणती, श्रुती नेती नेती म्हणती. तिला अंदाज लागे ना, अनुमाने ना. 6 प्रमाणापैकी कोणतं लावावं कळे ना तिला. 1 वेदाला, वेद जाणो गेला पुढे मौनावला. थांबला तो, विधिमुखाच्या ऐवजी निषिद्ध मुखानं बोलायला लागला. त्याला सुखाचा पारावार लागेना. सहस्र मुखाचा वर्णिता भागला आणि हर्षया झाला तेने सुखे. तुम्ही जोपर्यंत दिसल त्या प्रत्येक पदार्थात ब्रह्म अनुभूती आणत नाहीत ना, तोपर्यंत तुमचे पारायण, माळा, गंध, दिंड्या निकामी सगळ्या नापास. गाथा पाठ झाला पण माथा सुपिरियर नाही ना. ज्ञानेश्वरी सगळी वाचली अन्वयासहित, पण अनुभवाची ओवी अंगीकृत नाही झाली. काय उपयोग आहे त्याचा? मदन महाराज का पखवाज वादकाला मी वाक्य बोललो, तुम्हाला आवडतं का पखा? पखवाज वाजवण्यापेक्षा पखवत जगायला शिक. पखवाज वाजवण्यापेक्षा पखावत जगायला शिक. ज्ञानेश्वरी वाचण्यापेक्षा, गाथा वाचण्यापेक्षा गाथा ज्ञानेश्वरी जगायला शिका. जगायला शिका. ही अनुभूती आहे. वाळवंटातलं पोर नाथाने जवळ घेतलं. कोणतं नोबेल पारितोषिक द्यावं त्यांना? जे का रंजले गांजले म्हणले आणि दिनातल्या दिनाला जवळ घेतलं. कोणतं नोबेल पारितोषिक द्यावं त्यांना? आळंदीला काय ज्ञान उभारायला सोहळ्यातच मधुकरी दिली काय? विठ्ठल मी आत्ता हे दंड धारण केल्यापासून आचार धर्म पाळायला लागलो. एक वयस्कर 85 वर्षाची म्हातारी आली आणि लेक नांदून आल्यानंतर तुकडा घेऊन ओवाळावं तसं तिने मला पाणी ओवाळलं, कुंकू लावलं, पायाला मिठी मारली आणि ती म्हातारी म्हणली, मी पुढच्या चक्रे तुमच्या जगते नग जग ते मला माहित नाही, मी पूर्णाची पोळी केली आहे, माझ्या हातची खाता का? तिच्या डोळ्यातल्या पाण्याने जर माझ्या पायाची पाद्यपूजा होत असेल तर कोणतं सोहळं परत आणायचं? कल्पना करा. काय करायचं? हे माझे असे विचार आहेत.
त्याचा मला त्रासही होतो. विठ्ठल विठ्ठल सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा. एक ठराविक सीमेपर्यंत. हे दुसरा दृष्टांत देतो. एक रोप लावलं, रोप फलरोप वाटिकेतला आणून. मदन महाराज मस्त दृष्टांत आहे बघा. रोप लावलं आणि त्याला तारीचं कंपाऊंड केलं, कुंपण केलं, प्रतिबंध केला. गाई म्हशी शेळ्या गाडी मुलं तुडतील, खातील, फांद्या तुटतील, कोवळे कळी तुटून पडेल, पाकळी तुटेल, पानं जातील, म्हणून त्याला कुंपण केलं. हे कुंपण किती दिवस त्याला? बोला ना तुम्ही सगळे. किती? ताकदीपर्यंत, मोठं होईपर्यंत. त्याचं खोड आता एवढं झालंय, कवेत मावत नाही. त्याचं खोड आता किती झालंय? मग त्याला कुंपणाचं आता गरज आहे का? तशी विचाराची व्याप्ती वाढली की सगळं जगत ब्रह्ममय भासायला लागतं. टॅक्सीतून पै चालणाराला नारळ, उंबर, जांब यात भेद वाटतो, पण प्लेनने आकाशातून जाणाऱ्याने खिडकीतून पाहिल्यावर सगळं जग हिरवगार दिसायला लागतं. आपली दिशा उंच झाल्याने विचाराची की जन्म हरिमय दिसायला लागतं, कृष्णमय दिसायला लागलं, गोकुळ दिसायला लागतं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. याला श्लोक सांगतो. आसिदगिरी समंस्यात कज्जलम सिंधु पात्रे सुरतर वरुशाखा लेखनी पत्र मूर्वी लिखिदिद ग्रहित्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानां मी शपारन्न याती. अर्थ मोठा आहे, तुम्ही कंटाळून जाल. पृथ्वीचा कागद, लिखाणाला सरस्वती आणि समुद्राची शाई केली तर ईश्वराच्या संबंधांना अंदाज लागत नाही. म्हणून अंतपार नाही लेखा. कारण काय झालंय? कारण काय झालंय? बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी म्हणा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. बाळ आता माझा परिचय नाही. हे आता ती माऊली बघा, त्या तिच्या मांडीवर लेकरू आहे, त्या माऊलीच्याच मांडीवर लेकरू आहे. शेजारच्या महिलांचं ते नातलग असू नसू, पण सहज ओळून पाहिल्यावर लक्ष कसं होतं? पिल्ल्या. मंडपातून येताना, लग्नात जाताना, सभेत जाताना, जाता जाता एखादं गोंडस लेकरू दिसलं ना, त्याला आपण जवळ घेतो. का? बालस्वरूपात दोष निवृत्ती असते. काय असते? त्याला जाती माहीत नाही, त्याला वर्ण, त्याला भेद, त्याच्या मनात वैरभाव नाही, द्वेष्टे पण नसतं त्याचं. खरं समशत्रूचे मित्रचे त्याच्यासाठी आहे, दोषच नाही त्याचा.
आणि ते कोणाचंही तेही माहित नाही, पण दिसायला गोड आहे, आवडलं. बाकी कोदंडधारी राम, हातातला परुष असलेला भार्गव राम, मच्छा अवतार, 3 पावलं टाकणारे त्रिपादस्यामृतंदिवी का मात्रा विक्रमत्रय दत्तंजलंदीयताम, वामन, मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह या रूपात गोंडसपणाचा अभाव आहे. अवतार प्रभावी आहे पण गोंडसपणाचा अभाव आहे. आणि याच्याकडे पाहिलं ना, रूप सावळे सुकुमार, आवडे हे गोजिरे सगुण, गोजीर गोंडस जवळ घ्यावं वाटतं, जवळ. फुल आणि मूल कुणालाही आवडतं, कोणालाही आवडतं, जवळ घ्यावं वाटतं. संतांची योजना बघा. युगल कृष्ण नाही लिहिला त्यांनी, योगेश्वर कृष्ण नाही लिहिला, सारथ्य करणारा गीता प्रतिपादक कृष्ण नाही लिहिला, जगद्गुरु कृष्ण नाही लिहिला, बाळकृष्ण नंदा घरी. हवा हवा वाटतो ना सगळ्याला. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. आणि शंकराचार्य सुद्धा वेडेपिशे झाले बरं का कृष्ण भक्तीला. ते म्हणायला लागले, मदन महाराज ताल वाजवतील, पोरांना जमलं कोणाला तर टाळ वाजवा आणि तुम्ही टाळ्या वाजवा बरं का. जे करतील माझ्या कीर्तनातील टाळ्यांची टाळा टाळी, मग या सप्ताहानंतर यमत्यास कवटाळी. निदान या करता करू नका टाळा टाळी. आता तरी कळलं ना तुम्हाला. बरं जाऊ द्या कविता, विज्ञान सांगतो. टाळी वाजली ना, प्रत्येक पॉइंट दाबला जातो, ॲक्युप्रेशर होतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं वाहतं, पक्षाघाताचा अटॅक, अंगावर वारं, अर्धांग वायू, मग म्हणायची पाळी येत नाही, कोणकडे फिरता नाही. त्यासाठी करू नका टाळा टाळी. गुढी वाटही कुठली, मग तुम्ही जागे व्हा ना. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडन. टाळी वर, एक साथ, एक हात, एक साथ, वाह. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुभिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद विमुक्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनाथ. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा. अरे टाळ्या वर करा, हात वर करा, एक साथ, वाह. मानलं तुम्हाला, क्या बात आहे. पंढरपूर. हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 ओ हरे राम हरे राम. टाळ्या राम राम हरे हरे हरे. जय हो राधे नारायण. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा. एवढाच आवाज. हरे कृष्णा
मरा मरा. हरे वृंदावनात चैतन्य महाप्रभू कृष्ण स्मरण करत करत निघाले. कन्हैयाची बासरी कानावरती पडली. एक वाघ डरकाळ्या फोडत आला होता आक्रमकच होऊन मारण्याकरता, रक्त पिण्यासाठी, मांस खाण्यासाठी. पण ते आला वाघ आणि त्यांनी चैतन्य महाप्रभूच्या पायाला चाटायला सुरुवात केली. त्याचं कारण आहे नामामृताच्या सेवनानं आणि कृष्ण स्मरणानं जगातल्या सगळ्या सत्ता, जगातलं सगळं ऐश्वर आणि जगातलं सगळं सुख तुमच्या चरणावरती लोटांगण घालायला लावतं. पण भाव कळला पाहिजे. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, ही भूमिका तुमची असली पाहिजे. कुणी कुणी कृष्ण स्मरण केलं सांगतो श्लोकन, मग चरित्र सांगतो. आता तयारीला लागले ते पुढच्या सगळ्या. व्याधस्या चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य का जातिरविदुरस्य यादवपतेरुग्रस्य किं पौरुषं कुब्जायाः कमनीय रूपाधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्याः तुष्टति केवलं न च गुणैर् भक्तिप्रिय श्रीपतिः. या भल्या भल्या भक्तांचं परमात्म्याने काम केलं. त्याचं कारण आहे आज गोकुळात कृष्ण प्राकट्य झालंय. आज बाळ कृष्ण नंदा घरी आनंदाल्या. आता इथं उलटा क्रम लावलाय तुकोबाऱ्याने. जरा डोकं खाजवायचं काम आहे इथं. आनंदाल्या आधी नर नंतर आणि सगळे प्रमाण यापूर्वीचे पहा. यारे लहान थोर याती भलत्या नारी. आधी कोण इथं, नंतर त्वमेव माता च पिता त्वमेव. आधी कोण आहे, च म्हणजे आणि, नंतर पिता. कृष्ण माझी, कृष्ण माझा, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. माता रामो मत पिता रामचंद्र. आधी कोण आहे, बोला ना. तुमचं कौतुक तुम्हाला करून घेऊ वाटत नाही. एक तर आम्ही स्वीकारित नाही, तर पुन्हा त्यात जरा ताकद लावा ना. आमच्यात तर मालुसरा कोणी राहिला नाही. आता आवाजावरूनच पाहिलं सगळ्यांना. बरं झालं तुम्ही शिवरायांच्या काळात नव्हते, किल्ले गेले असते. आता या रणरागिनी ताकद लावायला लागल्या. झाशीची राणी जिजाऊ मावडी ताकद लावायला लागल्या. पहिला क्रमांक कोणाचा आहे आणि दुसरा क्रमांक आधी माता आणि नंतर पिता. नंतर कोण, पिता. पण या अभंगात वेगळंच केलं त्यांनी. आनंदाल्या आणि नंतर. आता तुम्हाला एक कौतुक विचारतो. लग्नात शृंगार करायचं कौतुक पुरुषाला का महिलांना? कपाट आलं कौतुक कुणाला? किचन रंगवलं कुणाला कौतुक? कलर केला कौतुक कुणाला? संक्रांत आली रुंद काठाची साडी घेतली कौतुक कुणाला? आमच्याला काही घेणं नाही. दिवसभर सकाळ पेपर दुपारपर्यंत वाचतील. राज्यात बदल झाला वाटतं. अजून या शेतातलं काँग्रेस भर बाण टोकारला शेजारीने लक्ष दे. तू देवाची पूजा करीत नाही. अर्ध्या बिडीत 2 जण गप्पा मारता. त्याचा चहा तू पेतून, कपातला उरलेला तो पेतून, पान मध्ये मुंडकं घालून पेपर वाचतो. जगाचा राष्ट्रपतीबद्दल बोलायला लागला. नुसता पती झाला ठिगळं लागले तुला. राष्ट्रपतीचा विचार कशाला करायला लागलास? पूजा याच करतात, तुळशी याच करतात, नैवेद्य याच करतात. रामायणाला गर्दी यांचीच, भागवताला गर्दी यांची, दिंडीत गर्दी यांची, पारायणाला याच, हळदी कुंकाला याच. आपली संख्या कमी झाली, रोडावली. आता त्यांचं एवढं कौतुक केल्यावर कीर्तन झाल्यावर त्या तशा जाणार नाही. शहाण्याला अधिक बोलणे नको. पण वाक्य पुढचं ऐका. वाक्य ऐका नीट. भारतीय संस्कृती पितृप्रधान आहे.
पण मातृत्वाचा आविष्कार असलेली आहे. दृष्टांत संपला, शब्द संपला. पुरुष प्रधान आहे पण मातृत्वाचा पवित्र आविष्कार आहे. ह्या दोन गोष्टी आहेत. आता नरांना आनंद का झाला? लेकरू झाल्यावर कौतुक असतं. तुला कळलं का? काय? त्यांची सुनबाई बाळंतीण झाली, मुलगा झाला. दुसरी म्हणती काही का होईना बाई, जीव मोकळा झाला ना, बस काही असो. सिजर झालं का ग? नाही. दवाखान्यात काही त्रास? नाही. बरं झालं बाई, तसं ती खूप काटकच होती पण बरं झालं. ही चर्चा त्यांच्यात असती. लग्नातलं रुखवत पाहताना कौतुक कुणात? तुमच्यातच. आमचं काही नाही, कौतुकच नाही. साधं फ्रीज आणलं तरी तीनदा ते चहाला बोलीन, अगं वंस या नाव चहाला, या नाव. आणि हळूच म्हणून किचनमध्ये या ना, बाहेरच बसलात बाई. मग आत बसली की लगेच म्हणणार, अगो बाई फ्रीज घेतलं का? हो तुम्हाला सांगणारच होते हो, दाखवायचंच होतं तिला ते दाखवायचंच होतं. हे आमच्या आपले सोप्यावर टिकून बसलेले निवांत आपले. दिला चहा घेतला ना ते चालले आपले आपलं काय. कित्येक घरात सत्ता राहिलीच नाही. मी पहिलं घर पाहिलं हे मॅडम म्हणाल्या यांना, अहो मला पैसे द्या सकाळी. नाही तर कित्येक ठिकाणी यांच्याकडनंच आपल्याला घ्यायची वेळ आली. मुद्दा ऐका आता. इथं रंगून केलंय. आनंदात कोण आहे? नर का नारी? आनंदल्या. असं कसं काय? तुकाराम महाराजांनी खुबी केली. याचं उत्तर ऐकताना तुम्ही टाळ्या द्यायच्या पुरुषांनी. आता वाक्य ऐका. नराला आनंद का झाला? त्याचं कारण आहे, नराने जन्माला येऊन पाहिलं पण आनंद आत्मकल्याणाचं साधनच नव्हतं. पण आज नराला नारायणाचा प्रत्यक्ष कृष्ण अवतार झाल्यामुळं, नराला नारायण होण्याचं भाग्य प्राप्त झाल्यामुळं आनंदल्या नर नारी. आणि मग आनंदाच्या भारात गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, हे हे गुढिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, म्हणा बाळकृष्ण, बाळकृष्णांचा घरी, बाळकृष्णांचा घरी, बाळकृष्णांचा घरी, बाळकृष्णांचा घरी, गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे, जय हो. करती कथा गाती गाणे, बाळकृष्णांचा घरी, बाळकृष्णांचा घरी, बाळकृष्णांचा घरी, बाळकृष्णांचा घरी. गुढी व्यापकतेचं लक्षण आहे आणि तोरण मांगल्याचं लक्षण आहे. दिग्विजय झाला, मांगल्याची वार्ता असली की तोरण बांधण्याची पद्धती आहे. किंवा अप्राप्त वस्तू प्राप्त झाली की किल्ल्याला तोरण बांधण्यात आले. तोरणा. पूजा घरात झाली, आम्रपल्लवाचं तोरण बांधण्यात आलं. किंमत आहे त्याला, किंमत आहे. गुढिया तोरणे. गुढीचे नाव सांगू का? धर्म ध्वज, धर्म केतू, धर्म दंड, गुढी आणि पताका. आणि ज्ञानोबराच्या भाषेत चिरगुट. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता. हे जे वाग्देव महाराज होते ना, ते आपला ध्वज घेऊनच फिरायचे. त्यांच्या ध्वजाची चरणपादुकीची पूजा मुंबईपर्यंत आजही होते. ध्वज, ध्वज, दंड, पताका. पताका का? पातकांचा नाश करती म्हणून पताका. झाला ना वेळ आपला. भगव्या शब्दाचा रंगाचा अर्थ सांगतो. पताका कोणती होती त्या वाग्देव महाराजांच्या हातात? ऐका ना. भगवी. आता भगवीच का? एलिमेंटरी, इंटरमिजिएट, एटीडी फाउंडेशनचा अर्थ ऐका, तुम्हाला आवडणारा पुरोगामी अर्थ. भगवा. भ भयरहित.
ग गर्वरहित आणि वा वासनारहित भगवा. हा ध्वज घेऊन ते फिरत होते. गुढिया तोरणे करीती कथा गाती. हा साक्षात शिवावतार आहे, साक्षात मल्हारी मार्तंडाचा अवतार आहे, खंडेरायाचा अवतार आहे, शंकराचा अवतार आहे. ज्योतिबा, बिरुबा, वीरभद्र, हनुमंत, खंडेराया आणि वाघदेव महाराज कोणाचा अवतार आहे? भंडार लावण्याची पद्धती ना. मी बघा ना सगळं पिवळं चंदनच लावलंय. का लावायचं चंदन पिवळं माहिती का? सुख दुःख सहन करण्याचं सामर्थ्य हळदीत आहे. लॉजिक कळलं का? नाही कळलं? दुधात गरम हळद टाकून पिलं ना घसा मोकळा होतो. आणि मार लागलेल्या जागी हळद गरम करून लागली तर फरक पडतो. जीवनात अनेक ठोके खावे लागतील म्हणून भंडारा हळद लावली की सुख प्राप्त होतं. पाठीमागलचं लॉजिक आहे त्याच्या. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. आता गाणे कोणते होते? भ्रमरगीत, गोपीगीत, वेणुगीत असे गीत त्या काळात. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भिन्न भिन्न प्रकारची गीतं गायल्या जात असायची. करीती कथा. कृष्ण जन्माच्या प्रसंगाला यशोदेच्या दरबारात गोकुळात नंद पाटलाच्या वाड्यात कथा कोणती झाली आणि कथा सांगणारे कोण होते? स्वाध्यायाकरता तुम्हाला दिला अभ्यासाला बरं का हे पुढच्या वर्षापर्यंत. कथा करणारे कोण होते आणि कथा कोणत्या देवतेची होती? करीती कथा गाती गाणे. कृष्ण जन्माला कृष्ण कथाच कशी करतील? माझ्या वाढदिवसाला माझंच कीर्तन मी कसा ठेवील? माझ्या पुण्यतिथीला माझंच कीर्तन कसं होईल? तुम्ही तारीख देता ना एखाद्या दुसऱ्या महाराजाची, यावं लागेल तुम्हाला सगळ्याला. करीती कथा गाती गाणे. तर बहुतेक हरिवंशाची, शिवपुराणाची, देवी भागवताची कथा असावी. आणि बहुधा त्या घराण्याचे कुलोपाध्याय कुलगुरू गर्गमुनी असल्यामुळे गर्गाचार्यांच्या मुखातून ती कथा झालेली असावी. असं असेलच अशी माझी प्रौढी नाही. अंदाजपत्रक. कोकणात दमट वातावरण राहील, मराठवाड्यात तुरळक पाऊस पडेल, हा वेद विद्यालयाचा अंदाज आहे. तसा माझा हा अंदाज आहे. करीती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. शेवटचा षटकार करतो आणि कार्यक्रम समाप्त. आम्ही नाटकात काम करताना माझा एक वर्ग मित्र होता. मी नाव सांगणार नाही त्याचं कारण यूट्यूबच्या माध्यमातून हे कीर्तन समोर जाणार आहे, लोकांच्या जाणार आहे ना, त्याचं नाव सांगणार नाही. त्याने मी नाटकात काम केलं 89ला पुण्यात. हा नाव मजबूत सांगतो. काका खेसे, अनुपमा सहस्रबुद्धे, डॉक्टर रामचंद्र देखणे, आमचे कृष्णराव क्षीरसागर गोव्याचे. नाटकात काम. हे दिसतंय ना तुम्हाला? हे तरी कीर्तनाचे नटनाचे. बस बाळा, थोडं राहिलंय. बस तिथं केलं तरी चालेल. बस विठाला 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 विठाला. नाटकात काम केलं. माझ्या वर्गमित्र, तुम्हाला बोलायला पण जड होतंय. स्त्रीपात्र नाटक रंगलं मदन सर. आणि 2 वर्षानं त्याचं डीएड पूर्ण झाल्यावर लग्न ठरलं. पोरगा करता धरता आला की गुंतवा. मला घरचे म्हणायचे याचा यादा गुंतीला म्हणजे काम झालं. पण मी सुटलो. आमच्या गाडी 3 नमुने असे आहेत. मी सोडलेली आहे, यांची मेलेली आहे, आणि अजून एक पोरगा आहे त्याचं होत नाही. असे 3 जण बरोबर आहेत. मी पोरगा म्हणलो, कोणाचं नाव घेतलंय का? पोरगा कोणी पण असू शकतो. आमच्या दोघांचं स्पष्ट केलं. मी असून सोडलेली आहे, यांची गेली म्हणजे सोडून गेली का वर गेली. कधी भेट पुन्हा? जप करा भेटेल. त्याचं कारण आहे. भिवू नकोस, मी पाठीशी उभा आहे. विठाला विठाला विठाला. स्त्रीपात्र केलं त्यांनी. ऐका ना एवढा दृष्टांत. तुम्हाला मी हसण्या मोकळा असं प्रसन्न करणार आहे आणि जाणार आहे. फक्त जातानी बरं करा. म्हणजे या शब्दाचा अर्थ असा की रस्ता मला सांगा. मी जोशी विहीर मार्गे जाऊ की चौफुल्याहून जाऊ? असं
खड्ड्यांचे रस्ते नको या करता म्हणालो, बरं करा, बाकी दुसरा काय भाव. आणि संन्याशाने कोणासाठी गोळा करायचे असं म्हणून बरंच कमवता येतं. आता आम्हाला कोणाला संन्यास घ्या म्हणायची वेळच आली नाही, न झाल्यामुळं घेणारच आहेत. नाही कळलं? न झाल्यामुळं मी कार्डच छापणार आहे, हरिद्वारच्या कुंभात भरती करणे आहे. ते सारे शिष्य मी गुरु. तुझं झालं नाही, मी सोडलेलं याची गेलेली, तिघं एकत्र आले. तिघं एकत्र आले की सगळं होतंय बघा, बाकी काय नाही. नाटकात काम केलं, त्याचं लग्न ठरलं. ऐका, पोरगी पाहायला गेलो, DI कमांडर पिजोड गाड्या असायच्या, त्या पडदे फाटलेले, बॅटरी डाऊन झालेली, लावतानाच उताराला लावायची. उतार कळतोय ना, असा उतार, आणि आपण हात लावायचा डहाळ, पुंडली खबरदार. आणि पुढचा ऐका, तिला एकच दिवा, म्हणजे लाईट 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 एकच, आणि ते पण धक्का. आणि लावायची कुठं नाही, तुमच्या भाषेत आत्ता काय बोलले, ढाळाला लावायची अशी. आम्ही गेलो पोरगी पाहायला, पोरगी त्याला पाहायला गेलो, हा शंका नका. पोरगी पाहायला गेलो, पोरगी पसंत पडली. पोरगी आणि पोरीला पोरगा पसंत, देखना स्मार्ट, पोरगा काय देखना एकदम, कुरळे केस, चाफ्याच्या कळीसारखं नाक, आणि त्या पोरीची पण बट अशी गालावर आलेली, खळ पडलेली, सौंदर्याची खान पोरगी ती. मी म्हणलं विचार करू नको, करून टाक. तू म्हणलं आपलं हे जग नाही, जाऊ दे म्हणलं, कमवता येईल, पुरुषासारखा पुरुष आहेस तू, लग्न करून टाक. आता पोरीच्या मैत्रिणी जमल्या, आता सुपारी फोडायची. तेवढ्यात पोरीच्या मैत्रिणी जमल्या, चौकशी सुरू केली, तुम्ही कुठे असतात, किती एज्युकेशन झालं आहे, पुण्यात आहे का, किती पॅकेज आहे वगैरे सगळं विचारलं. त्यांनी गप्प बसावं ना, त्यांनी म्हणायचं ना, यांना विचारा, महाराज बरोबर आहेत, मित्र आहे माझे. ते येडं ते तेवढ्यात उभा राहिलं. तुम्हाला काय सांगावं, मला हिच्यात तर माझ्यात कसला फरकच वाटत नाही. दृष्टांत कळला का? दृष्टांत कारण काय झालं, अरे नाटकात स्त्री पात्र केलं तर तसा वागायला लागला, जन्मभर भजन केलं तर देव होणार नाही का, कल्पना करा तुम्ही. नाटकाचा परिणाम एवढा होतो, तर प्रत्यक्ष अनुभूती आल्यावर नाही का हरी व्हायचा. म्हणून तुकाराम महाराज शेवटी म्हणाल, तुका म्हणे छंदे, छंद लागला पाहिजे. येणे वा मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, विठोबा रुक्माईन एकच चरित्र, जय विठ्ठल. बस, मला रात्री काही कीर्तन नाही आज, त्यामुळे रात्रीचं आणि आजचं असं दोन एकत्र करून घेतो, म्हणजे हे वेगळं आणि ते वेगळं दोन्ही एकत्र मिळतंय, दोन्हीचा आनंद एकत्र मिळतो असं मला म्हणायचं. विठोबा रखुमाई, जय जठोबा, टाळ्या वाजवा टाळ्या, ठोबा रखुमाई, बोला पुंडलिक वरदा. रंग निरंगनाथ तुम्या देखीला देसई, हा हा हा, रंग निरंगनाथ तुम्या देखीला, म्हणा म्हणा हा, रंग निरंगनाथ तुम्या देखीला गसई, रंग निरंगनाथ तुम्या देखीला देसई. गवळण जसवंती जसवंती पैसांगे, आलिया कृष्णाचे कृष्णाचे मागे, तळवे तळहात तळहात टिकीत, तळवे तळहात टिकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या
मनातलं मला कळते, मी आलो रायाचा जोशी आणि जवळूनच आलोय जोशी विहीरवरून. कोरडी पडली म्हणून तिकडे गेलतो, बाकी काही नाही. असं जर नित्य ओलिता खाली आलं तर राहील. दादा कळलं ना? बघा अजून काय पाहिजे. आश्वासन दिलं त्यांनी. आश्वासन शब्दाचा अर्थ आहे अश्व म्हणजे घोडा आणि आसन म्हणजे खोगीर. हे नेत्यांच्या बाबतीत असतं. विठाला 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 हे प्रेमाचं आसन आहे. चला पुढे आपल्याला जायचंय. परमात्मा तळवा टिकून असं कान्होबा 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 आम्हासी का दिली वांगुली. भांडणच केलं गोपाळाने, भांडण केलं. मधुमंगल म्हणला आता गप्प बस, आता एक काम कर, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. हा घोंगडीचा खेळ झाला. आता राहिला मामा. इथं आहे का कुणी स्टेजवर मामा? नाही. कार्यकर्ता कुणी? एकच मामा आहे. 1 वाजलाय का? काय म्हणतात मग? मामा आहे का? मामा. अरे हा मामा पोरा, हा मामा घुमरी वाजे घमामा. हा मामा पोरा, हा मामा घुमरी वाजे घमामा. ए घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा. पोरांनो 7 दिवसातल्या कीर्तनात तुम्हाला आज बरं वाटलं की 7 दिवस बरं वाटलं रे? मोठ्याने बोला ना जरा. ही मॅजॉरिटी माझी. ही शक्ती युवा होईल ना तेव्हा मेल्यावर माझं नाव घेतील. पोराला जवळ घेत होता, लेकरांना जवळ घेत होता म्हणून आनंद आहे हो. जुने नवे एकत्र आले पाहिजेत. जुनं नव्या पोराला टाळ चुकला की म्हणतात ते पोरग जन्मभर टाळाला हात लावीत. आणि पुन्हा त्या गावात ते म्हातारा मला म्हणते, महाराज काय करावा, परमार्थ करणं अवघड झालंय, एक टाळकरी तयार होईना. मी त्याला उत्तर दिलं, जुने जोपर्यंत लवकर मरत नाही तोपर्यंत नवे तयार होत नाही. अरे काय खोटारडेपणा कामाचा हा. याला जवळ घेतलं पाहिजे त्या लेकरांना. चुकू द्या ना, चुकू द्या. आज नवोदय ते कामाला येतील. 100 पोरातले 50 तर उपयोगाला येतील, 25 तर येतील. अरे एक जरी हरिभक्त झाला तर 1 जिल्हा कव्हर होऊ शकतो. लक्षात घ्या. बरेच खेळ झाले. गोपाळ म्हणले खांदी भार. तुमचं काय नाश्ते झाले असतील, खरंय नाही. आम्ही आपलं 2च ग्लास नाही घेतले, 1च प्याला. सेकंड यांच्यामुळे प्याला. आता आम्हाला लागल्यात तुमचा स्वयंपाक तयार आहे आयता. आमची अडचण आहे जरा आत्ता या वस्त्रामध्ये. हाताने बांधून घेतलं मी, मला आवड होती या परंपरेची म्हणून. असो, खांदी भार पोटी भूक काय, खेळा याचे सुख. आता बास करा, झाली आता वेळ म्हणती. सगळे गोपाळ म्हणले जमायचं नाही, ऍडजस्टमेंट करावी लागेल. शेवटचा दृष्टांत ऍडजस्टमेंट. वाटमेन ऍडजस्टमेंट. एका मुलानं पॅन्टीत शर्ट इन केला. नीट ऐका दृष्टांत, ऐकते ना बाळा तू. एका मुलानं शर्ट पॅन्टीत इन केला. त्याला विचारलं, अरे इन करताना सगळा शर्ट इन करायला हवा आहे, असा काय प्रकार आहे? त्यांनी पुढचा भाग पॅन्टीमध्ये घातला आणि मागलचा भाग खाली सोडला. त्याला म्हणलं, हा काय प्रकार आहे? तुम्हाला पुढे शर्ट फाटल्यामुळे आत टाकला आणि पॅन्ट मागे फाटल्यामुळे खाली सोडला. ही ऍडजस्टमेंट जर पोरं करतात तर आपल्याला काय रोग आला काय? जरा बदला ना. आता किती दिवस तेच तेच सगळं करता. व्यापक विचाराची दिशा ठेवा. आणि मग आनंदाला भरता आलं. सगळे जेवायला बसले. हा हा हा,
खडकी सोडी एल्या मोठा खडकी सोडी एल्या मोठा आजीचा दही काला गोमटा आजीचा दही काला गोमटा तुम्हाला मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.